आज तर कुणाच्या बापाचं ऐकणार नाही मी. ओ चला. कुठं? कुठं म्हणजे चला, घर सोडून जायचंय. अगं घर सोडून वेळ लागला काय तुला? मी येडी नाहीये, मी शानीच आहे. मला कळतं मी काय करते, तर लवकर चला. अगं पण जायचं कुठं? कुठं म्हणजे माहेराला. कुठं जायचं म्हणजे? अगं नाना जीव घेतील माझा, मी घरातून गेलो तर. हा, आता तुम्ही नानाला घाबरा, तुमच्या आईला घाबरा, आता त्या बारक्या पुरीला घाबरा. एक काम करू, 2 दिवसासाठी चाललोत म्हणून सांगून देऊ. हो का? मला काय त्यांची मनधरणी करायची नाहीये. ते तुमचे आई बाप आहेत, माझे आई बाप नाहीयेत. माझ्या आई बापाकडे गेलो ना तर मग मी मनधरणी करन. तुम्ही पहिले चला गपगुणाने माझ्या बरोबर. चला. ही बॅग आता काय मी घ्यायची का? घ्या मग बॅग. लगे लागले नखरे करायला. आता चला ना पटापटा. मग एवढा वेळ असतो का? एक तर कधी जाईन असं झालंय मला. घराने नुसती किरकिर 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 करून सोडली. काय झालंय म्हणजे? हा, हाय का मला इथं व्यवस्थित तुम्ही ठेवता का सुनेसारखं? हा, काय झालंय म्हणजे? सगळं का तुमची नुसती किरकिर किरकिर किरकिर. हे काम नाही झालं, ते नाही काम झालं, सगळे काम मीच करायची का घरातली? आवाज जरा बारीक कर ना, लोक ऐकते शेजारी पाजारी. म्हणजे तुम्हाला काय वाटतं मी कालवा करते का? हा, कालवा करते म्हणजे आवाज जातोय ना बाजूला. अगं आहे असंच आहे आवाज तिचा पहिल्यापासून, माहिती आहे ना तुला. अरे भाऊ तू लेख आहेस माझा, तुला कळायला पाहिजे आईचं घर सोडून नाही जावा. घर सोडून नाही चाललो आम्ही अगं 2 दिवसासाठी चाललो होतो. काय काय म्हणताय? म्हणजे तुम्ही काय मला येण्यात करताय काय? आम्ही घर सोडून चाललोय, मला ना राहायचंच नाही. कुठे चाललोय म्हणजे? मला काय आई बाप नाही का? त्यांचं बस मरणाचं मोठं घर आहे आणि त्यांनी काय टाकून नाही दिलं मला. लग्न केलं म्हणजे काय तुमच्या जीवावर नाही सोडलं. त्यांना अजून माझी काळजी आहे. अगं लेख सोडून घर सोडून गेले, माझी सगळी इज्जत जाईल, माझी चव जाईन इथे. मग ते आधीच करायचं होतं. इज्जत जाईल, घरातली धुणी भांडी स्वयंपाक सगळं मी करायचं. तुम्ही बसायचं तर कोपरा धरून आणि लोकांच्या चौकशा करत आणि नंतर काय कामाची नुसती लाली लिपस्टिक लावून फिरत असती. काय म्हंटल माझ्याबद्दल? ए तुम्ही तर बोलूच नका माझ्याशी. मला तर ना वाद घालाय सुद्धा नको वाटतो. नुसतं नखरे करायला लागतात. घरात एक काम करते का ग तू? हा, करत नाही म्हणजे? आधी करत होते ना. तुला काय उगाच सून म्हणून आणलं का इथं? मग बघा कशी बोलते. हिला कळतं का वहिनीला कसं बोलावं आवडावं सुद्धा बोलत नाही. मला डायरेक्ट आरतूर बोलती. आणि तू बोलायला चालतं का मग? अरे तू मी काय बोलायचं मग? तू शांत बसा नाही तर मी तुडू पण कमी करायची नाही. एक तर माझ्या नादी लागायचं नाही. काय ए जाऊड्या, बघ कशी बोलते ती. फार माझ्या हात उघडायला निघाली ती. हळू बोल ना पण जरा. अरे तू बघ ना, ती किती जोरात बोलतीये. बघा म्हणजे मी तुमची आई कशी बोलते आता गावाला की गावातली पण लोकांना कळलं पाहिजे. तुम्ही सुनाला किती त्रास देता आणि ही टावळी माझ्यावर हात उचलायला लागली का? तो मला बडबडती का? मी हात उचलला का तू उचलला का टवळे? द्यायला लागली. अरे द्यायला लग्न लावून कशाला पिढा ठेवली लावून लग्न, पण अगं तिला पोरीला असं बोलू नको, तुला आणि ती तुझ्या अगोदर आहे ना माझा हक्क आहे या घरावर. तू आत्ता आलीये. हक्क? अगं हक्क आहे तर काम करायचं ना घरातलं. धुणं भांडी स्वयंपाक करताना नाही तुला हक्क दिसत. लगेच बोलायला हक्क आहे माझा. तेवढं बरं तुला हक्क दिसतो ग? अगं तुझं कर्तव्यच आहे लग्न म्हणून. का तुला काय फक्त खायला नाही आणलं इथं? हे काम करावंच लागते. ए काय चाललंय हे सगळं? तुला बघवत नाही का? अंधार झालंस का? तू काय बोलती बहिणीला ती? अगं काय करू मी तरी आता? आणि कोणत्या भाषेत बोलती बघ ना, किती आवाज वरती काय भैरा झाला का काय? तू मदत करत जा की तिला थोडं. सगळं करू लागतो आम्ही. मग ती काय पण बोलतीये. काय करू लागता तुम्ही दोघे? सारखं कुचू कुचू एका कोपऱ्यात धरून बोलत बसता. सगळं अगं पाणी आण हिला म्हणायचं, अगं जेवण आण. म्हणजे काय मोल करीन केली मला घरातलं नुसती? तुझं काम हे कर्तव्य आहे. सुने तर सुनेसारखं वागव ना मग. सगळे काम काहीला समजून सांगत नाही तुम्ही. बाई धुणं धु, बाई भांडी घास, स्वयंपाक करू लाग, मदत करू लागते का तिला? काय नुसतं गावभर बोंबलत हिंडायचं? अगं बाळा घर तुझं आहे, त्यामुळे हे आम्ही माणसं ना तुझेच आहेत, हे बघून चल तू. हो आता लगेच तुम्हाला कळायला लागलो आपली माणसं. नाहीये कशाने आपली माणसं? किती बी केलं तरी तुम्हाला मी कमीच दिसते. आता ही बोलती तर तुम्ही काय बोलता का? शेवटी वरनं तुम्ही बघ तुझी बायको कशी बोलते. सुनाला बोलायला नाही दिसत. तुला आता तोंड नाही दिसत का तुझ्या बायकोचं? मला म्हणतो शांत बस. किती आवाज वरती करून बोलते ती. अगं तिचा स्वभावच आहे तसा. काय करू? आपला शिक्का खोटा आहे आणि तिला बोलून काय उपयोग? नाही आई. आणि कशाची कमी केली का तुला? सगळं जिथलं तिथं देतोस. काय देता तुम्ही?
चोरून नेल. काही झालं नाही का आपल्या इथं तिचं शॉर्ट गन नाही का चोरून नेलं? नाही चोऱ्या होतात बरं चोऱ्या का होतात आपल्या ना. इथं. अहो तुम्हाला जसं नटाय लागतं चालतो. तसं सुनाला बी जरा नटवा ना. बघा सुनाची अवस्था असं. बघ ना. सासू झाली फॅशनेबल आणि सून झाली गावाकडची. हे बघ बोल, हा. तुझे तसे दागिने ना लॉकर मध्ये ना तसे माझे पण येतं. मी मागते काहीला नाही मागत ना. अगं कशाला मागशील? लग्न करून जाताना सगळं गबाळ घेऊन जायचे की 7-8 लाखाचं. आता कशाला लागन? आता हे भैया मला जरा 10,000 दे रे आणि मला कॉलेजला पैसे दे रे. लगे वाटत्यात तुझ्या माड्यावर. मला कुठून अवदासा सुचली नाही, असली पोर घरचून करून आणली मला. मग काय आहे तर आधी माहित असते ना हिचे गुण असे ताणीच नसती. होय होय होय. आली तर गोगल काय होती, हो. तिचे पाय दिसायला लागले. अहो कुणी सुद्धा तुमच्या ह्या रेड्याला करून घेत नव्हतं. भाषा वापरते. बघा काय उगा भाषा आहे. उगा ना गरीब आहे म्हणून करून घेतलंय मी. नाहीतर बघून कोणी सुद्धा असले हा मरण आहे. मी आहे म्हणून टिकली, नाहीतर एखादी वर्षाच्या आतच गेली असती तुमची गुण बघून. अगं तू तर सरड्याने रंग बदलती, माझ्या भावाला काही रेडा म्हणती ग. अगं तू सरडेवानी. अगं होता का तुझ्या भावाला एक तरी करणार? सगळ्या गावात उत आलं होतं की पोरी एक जण पोरगी देईना, तेव्हा आला माझ्या भावाकडे. द्यावं मामा माझ्या तुमच्या पोरीला द्यावं माझ्या भावाला करत आली होतीच की. मी ना हा? वाटोळ केलंय माझ्या लेकराचं यासली करून. हो. तिचं प्रेम आहे तुला माझ्यावर. लावच होती आई करून आणायची हिला मला वाटलं होतं का घरची यासली म्हणून. गण. मी आता सांगते मला इथं राहायचंच नाही. चला तुम्ही गप्पून आली माझ्या माग. मला नाही राहायचं इथं. जरा सुद्धा काय काय तुझ्या पाया पडते ग, तुझ्या पाया पडते. जाऊ नको, जाऊ नको, पाया पडते. हे नाटक करू नका तुम्ही. अरे भाऊ नको रे, नको जाऊ, माझं लई इज्जत जाईणार आहे. तुझ्या पाया पडते, नको जाऊ तू. अगं असं नको करू, अशी का करते? तुम्हाला वायली राहायचं असेल ना वायली राहा, आमचं काही म्हणणं नाही, पण घर सोडून जाऊ नको. अरे बाळा तू तर माझा मुलगा आहेस ना, तू पण आम्हाला सोडून चाललाय. अरे थोडंफार कोणाच्या घरात नाही होते असं. अगं बापाचं मुख बोलणं ना एवढं नका मनाला लावून घेऊ. त्यांनी कोणासाठी कमवलं हे सगळं? आयुष्यभर आम्ही कमवून हे काय आम्ही चोर झालो का? बोलायची सुराणी झाली तुम्हाला. तुम्ही जाऊ नका, आजपासून तुम्हाला काही कोणी बोलणार नाही, काम सांगणार नाही. आम्ही आहे ना फक्त तुमच्या भल्यासाठीच बोलतो. आम्हाला वाटतं का तुमचं वाईट व्हावं म्हणून? अगं मी आई आहे, मी समजून सांगते तुम्हाला. माझ्या नबरेचा स्वभाव आहे ना, मला माहिती आहे तो मोडन पण वाकणार नाही. अरे तुम्ही ऐका माझं, जाऊ नका. तू अशी येड्यावणी करू नको बाई. हिथं फक्त एकाच आठीवर राहीन मी. सगळं माझ्या नावावर आणि माझ्या नवऱ्याच्या नावावर करून द्यायचं, तेव्हाच मी या घरात राहीन, नाही तर राहणार नाही. नाही बरोबर आहे तिचं म्हणणं. माझ्या नावावर नको का काही, सगळं नानांच्याच नावावर आहे. कधी 2 रुपये लागले तरी नानांकडे मागावं लागतात. माझ्या हातात नको काही. माझे जोडीदार नावं ठेवतात मला, हातात 1 रुपये देत नाही बाप म्हणून. काल तिच्या मनात आलं तर माझ्या मनात आलं तर कुठेतरी फिरायला जावं, पण पैसेच दिले नाही नानांनी. मग तिला राग येणार नाही तर काय? मला नाही राहायचंय तर मी पण वैतागलोय. हिच्या नावावर द्या करून सगळं आणि हिला द्या नवरा करून एखादा. ओय माझं नाव घेऊ नको, तुला गोडीत सांगते हा. लय बायकोच्या मयाचं आहे ना तर जा घेऊन. मायरा लय आला इथं तू. आणि हिला पण समजून सांग, पटलं तर राह नाही तर नका राहू. थांबा गप, माझा बाप आलाय, सांगल तुम्हाला समजून. अरे किती कालवा करताना घर आहे का? रस्त्यावर आवाज येतो तिकडे. सांगा याला समजून जरा. ए टोन यार, काय तू तुझी डोक्यात पाणी झालं का? हा काय झालं रे? हिच्या सांगण्यावरून तो फापाललाय पार. बर काय म्हणणं तुमचं? काय म्हणणंय म्हणजे? घरामध्ये सगळं काम मी करते, तरी पण वरनं सगळे मलाच बोलतात. माझं बोललेलं तोंड दिसतं, माझं काम नाही दिसत कुणाला. उपकार करते काय? तिला आहे ना- बाहेरच्या लोकांची कामं करते का घरातली करते? तिला आहे ना घरातलं काही काम करायचं नाही, नुसतं सोनं द्या म्हणतील. मला मिरवायचंय सोनं घालून, मला काही काम नाही सांगायचं, नाही तर मी राहणार नाही. सरळ ह्या भाषेत बोलते. कुठं जायचं तुला सोनं घेऊन? हा माहेराला लय नखरे झाले. दार ती जोडीदाराची पोरगी म्हणून आणली तर इथं लागली काय आम्हाला ही करा एक एक नखरा दाखवायला? अरे आणली तर नीट नाटकी राहिली ना. आता तुला कुठून मी बुद्धी सुचली? ऐकते काय त्याचा घरी कुणाच्या बसून जाऊ तिथं? तुम्हाला वेगळं पाहिजे काय? अरे जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत एक फुटकी तुम्हाला एक कवडी सुद्धा देणार नाही. आणि हे ध्यानातच ठेवा तुम्ही दोघं पण. बाकीचे पोरांनी नाटके केले, मी त्यांचे बाप त्यांना वाटून दे. तुम्हाला वाटतं काय मी देईन? ते मनात जाणू नका. आणि तुम्हाला वाटलं तर राहायचं इथं, नाही तर सरळ निघायचं 90नी. आणि तुझं बाप किती झागरेदार आहे ना, किती दिवस सांभाळतो ना मी पाहतो. निघा. ऐ काय एवढा मोठा घोडा झाला तुला म्हणावा का काय? धरतीच्या पदरा चल निघ, नसलं राहायचं तर चल. आणि यांची म्हणून करू नका. आणि तू पाया पडा निघाली का तिच्या? निघा.
चला एवढी बोलणी ऐकून मला पण इथं राहायचं नाही. सरळ सुटायचं. हा त्यावेळेस आलता की तुम्ही, अरे बापू पोरगी दे रे, तुझी पोरगी लई चांगली आहे, तेव्हा तर लय गोड बोलत होता. कोण देत नव्हतं ना पोरगी. तो जोडीदार आणि म्हणला एवढं लिकरू सांभाळत, हे लिकरू एवढं अवगुण दाखवीन माहिती होतं का इथं? मग मला पण नव्हतं माहित तुमच्या घरात एवढी अवगुणी आहे ती म्हणून. काय कमी हा, काय कमी पडलं म्हणजे? सगळी काम मी करते, तुमची पोरगी काय काम करते? नुसते नटापटा करते, कॉलेजला जाती. हा तू नाही केलं का तुझ्या घरी? आम्हाला नाही बापाने कॉलेजात पाठवलं, आम्ही 10वी शिकलोय. मग हे गुणामुळेच नाही शाळा शिकवली तुझं इथं हे करून टाकलं लग्न. मग गुण चांगली नव्हती तेव्हा नाही का कळलं? सगळं गाव तर सांगत होतं ना पोरगी एक नंबर आहे. दिसतंय ना तुला की तुझ्यावर किती संस्कार केले घरच्यांनी, मोठ्या नारतुर करायचे. तू संस्कार काढू नको, नाही तर तुझ्या बापासमोर आता तुडवील तुला. बघितलं कशी बोलते? तोंडाला लागायचं नाही लगेच नाही. हल, चल. हो नाना मी काय म्हणतो, हा जाणारच आहे, हा जाणारच आहे. हा मी पण नसते, परत येऊ नको. परत दाराला येणार पण नाही. हा मेला लेक आणि सून. दांड हा काढते मला. हा ठीक आहे, आता सून पण मेली लेक पण मेला म्हणून सोडून द्या. चल, चल. हा एक पोरगी आहे. ए तू तर भेटच रस्त्यात, तू आता तुळवतेच बघ, तू एकटीच भेट फक्त. टोळे. आणि टेन्शन घेऊ नको, मी याला काय फरक पडतो आहे ना पोरगी आपल्याला. आपली चव जाईल सगळी. परत दारात उभं करू नको. अरे जाऊ दे ना, मी इतर रोज तमाशा करण्यापेक्षा. आणि किती दिवस राहतो मी पाहतो ना, ते झक मारीत परत इथंच असेल, नाक घासत पाया पडत. तिचा बाप नसतो सांभाळत त्यांना. चला तेच ते तर होणारच आहे. मग आले काट्या काढावं लागतं, सगळ्या काट्या काढ्या की लगेच सुरू करू गोठ्याचं काम. खुशी आहे काय झालं? काय करते नुसते घरात काम करते का बाप ही उचलिंग तो 3 दिवस झाले सांगितलं ते जीसीबी आल्या परत हांच्या घालीत बसायचे काय? माझा बाप काय आली इथं? मग झक मारायची उचलायचं ना. आणि तुम्ही काय करतात? हे त्याला मी काय करतो म्हणजे मी बाकीचं बघू का इथं बघ, तुला घरचं बी जमत नाही का? पुढाऱ्याचे कपडे घालायचे आणि गावात हिंडायचं. झालं तुला ते एवढंच येतं, दुसरं तुला थोपाडा दुसरं काय नाहीच. मग लावायची 4-2 माणसं. 4-2 माणसं, मग तुला फक्त काट्या उचल्या जीवर येतात का? काटे उचलत बसू वय, काटे पिटे मोडले म्हणजे मला. गिळती का 2-2 टायमाला? खाते का 4-4 टाइम? मग तर लय लागत सकाळची बारी सुकाट लागत, दुपारी बोंबील, संध्याकाळी मटण, 3-3 टाइम नांदा चलतो. मग तुम्ही काय बाहेरच तोंड वाशत असता? अवस्था मग ही काट्या तुला उचलायचं आणि तुला म्हणलं होतं इथं बांधायच्या गोठा पटकीचे काट्या उचलून घे म्हणून. तुला कळालं नाही का? आपण एखादा माणूस बोलवायचा, लावायचं, मग घरची कामं करू का ही करू मी? दीपाशी माणूस माझे बोलतो, पैसे? माणूस बोलतो ना. माझ्याकडे कायच पैसे? ऊसाची पट्टी आली काय तो बाप पण नेली काय? मग मला ती गळ्यातलं करायचंय, ठेवले मी. अरे पण साधे दे ना पैसे, मग तुला उद्या देतो परत. नाही ती तसला व्यवहार नाही करीत. किती म्हणजे कांदे मी काढीन, उसालदार मी धरीन आणि तू बाप झाली की माझ्या पैशाचं. म्हणजे नवऱ्याचे पैसे कुणाचे असतात? तुला कुणाचे त्याशी असतात? म्हातारीला म्हणलो तुला त्यांना पंढरपूरला जाय, तुला पैसे द्या रोग आलता का? मग द्यायचे ना तुम्ही. दिले तुमच्या मग मी, आता मी आई-बापाची. झक मारली ना. हा, आता इथून पुढे तुला पट्टी नाही, तुला पट्टी काढू द्या लोखंडाची आता हा, काढता. काढतात. बघते ना मी बी कशी पट्टी काढते. किती पैसे देते जीसीबी वाल्याला द्यायचे? मी नाही देणार. अरे दे ना पैसे, माझ्याकडे पैसे नाही तर. गडपटे कर. पैसे काय करतात मग? हे बघ चप्पलच काढी नाही छान मशीन. हा, पैसे दे गोडी तुला सांगतो. नाही माझ्याकडे पैसे. अर्धा 1,000 दे ना, मग नंतर देतो मी तुला. अहो, मला गळ्यातलं करायचंय म्हणा. अरे गळ्यातलं करायचं मग काय लाख लागते गळ्यातलं करायला? लागते मला लागत आहे. तो 100% तुझ्या बापाला दिले असणार मला. हे काय लागले बॉस? तुम्ही तर रोडलाच भांडणं चालू केलं. अरे इथं जीसीबी लावायची, गोठा बांधायचा आहे. ती गाय ऊसाची पट्टी आली आणि ऊसाची पट्टी ठेवली, ती जवळ रुपये देणार आहो. अहो वहिनी असं करू नये, द्या दादाकडे पैसे. हा, मी देते पैसे, पण तुम्ही दोघ जण. पाहुणे तुम्ही सकाळ सकाळ कस काय एवढं? ते काय म्हणलं जरा यावं तुम्हाला भेटून. बरं झालं आली. दादा ना आई तर पंढरपूरला गेले, 7-8 दिवस येणार नाही ती. आणि कधी गेले? अरे कालच पाठवले. काल त्यांना ती गावातून ट्रिपचा गेली होती. म्हणलं मग जा, लई दिवस झाले आता गेले नाही. 15-20 दिवस नाही येणार, तेवढंच आपलं फिरून येते. हा मग आता त्यांना नको कळ. 15-20 दिवस नाही. पण झालंय का तू काल ओढत एवढी? काय सांगू दादा तुला, काय झालंय? मी आले घरी भांडणं करून, मला नाही तिथं नांदायचं. आता झालंय काय? काय झालं म्हणजे सगळी कामं मला करायला लावत्यात. ती नणंद मला बोलती जा, परत जावा पण मला बोलत्यात, ती सासू मला बोलते. मला तिथं राहायचं नाही म्हणून मी नवरा घेतला आणि आले तुझ्याकडे राहिला. तू मला राहू देणार आहे का नाही ते सांग. वहिनी अहो मी लाडाची नणंद आहे की नाही, तेव्हा फोन करून म्हणता वहिनी या काम झालंय. काय झालं? तुम्हाला तर कळतच नाही. काय झालं? काय झालं आपल्याकडं तशी बी गडी बोलवायचीच होती. 500 रुपये द्यायचे, इथं फुकट गडी भेटते ना. त्यांची अडचण नाही राहिलं तुम्ही दोघं, तसं काय टेन्शन नाही.
काय नाही अडचण. दादा काय म्हणत होती रे वहिनी का काय नाही ती म्हणली मग इथं राहण्याऐवजी बा राहतात तर मग कर काम धंदे एकत्र खा. त्याला काय तुला नाही जायचं सासरवाडीला तू. जेव्हा मी येत नव्हती सारखा फोनवर फोन होता की अगं ये ग आता आली तर जड व्हायला लागली का. अरे अजून पाणी सुद्धा पिले नाही घरचं मी. ननंदबाई तसं नाही, तुम्ही कसं येत होता 4 दिवस पाहुणी म्हणून, आता कायमचे आल्यात मग पाहुणी करायची. आता घरचेच झालेत ना तुम्ही, मग आता मग आता कायमची झाली मला नवऱ्याला घेऊन मग काय अडचण आहे. पलीकडे तो माळा आहे ना आपला, तुम्ही तिकडे ते 5 एकर तुम्ही खा. कशाला म्हणता मग? तुम्ही? आपल्याच रानात करू लागतील की. बरं ठीक आहे मग तू तुझं एक काम कर, राही दे ठेवा ती बॅगी बिगी, त्याला काय लागत ती दी बरं का. आणि आज आहे ना चौकून चौड एवढा काटे उचलून घ्या, आपल्याला गोठा बांधायची. येते येते काय तुम्ही महाराणी सारखं जगत होते. हो बघा की अरे मला कुठं सुद्धा तिथं काम करू देत नव्हते. सासू हातात ताट द्यायची जेवायची, ननंद पाणी आणून द्यायची, कधी कधी पायच्या पायची. आणि हिथं मी हिथं काटाड्या काढू नाही बाबा. माझा हात बीत मोडल्यावर काय करतो बाबा, ऐका नाही हो. येते मग जरा काहीतरी आता काय बोलू मी. मग तो नवऱ्याला घालतो इथं 10 चपात्या, तुला घालतो 5 दररोज. आम्ही तीच कामं करतो, आम्हाला दुसरं काही कामच नाही. वा 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 वा. आता बायको आली तर लगेच बायकोच्या साईडने बोलायला लागला. जेव्हा नव्हती बायको त्यावेळेस तुला माझीच गरज लागायची की तुला पैसे कोणी देत नव्हतं तर मी पैसे द्यायचे. आणि आता 4 दिवस सांभाळाय तुला जड व्हायला लागली. अरे 4 दिवस नाही तसे गुलाबजामू खा, 8 दिवस राहा. पण तू एकदमच तू म्हणते मला जायचं नाही तिकडे, मग काम नाही करावं लागायचं की. तू सांग बरं मला. माझं कसं झालंय माहिती का, हा. तिथं बैल गाडी असा प्रकार झालाय बा. मग काय अडचण आहे तुम्हाला, शिवळाला झोपीतून मी मसलंय काम आहे. नवरा बैल वाटतोय. आता तोच म्हणला बैल म्हणून, आता मी थोडं म्हणलंय, पाहुणा म्हणला बैल आहे. मला बैल गाडी म्हणलं. मी बैल आहे का? बायको आहे माझी. बघीन थांबा जरा हितलं मिठू द्या आधी. याच्या करता जाडजूड नवरा तुला करून दिला. काय अडचण आहे का, काम धंदा दुनिया भानभर काही काम सांग ना पाहुण्याला. तू घर सोडून कस काय आली बघ. मला मस्ती ना, मला वाटलं की तिथं भांडण करून आली तर दादा तरी सांभाळल. दादा तर बायकोच ऐकून मला दारात सुद्धा उभा करा ना, पाणी विचारा साधं. बरं ऐक, हिला पाणी नाही, हिला रसना 5. 1 मिनिट ऐक, एवढी तनतन करू नको उन्हात आणायचं. 2 मिनिटं आली ना, 4 दिवस राहा आणि जा. कशाला 4 दिवस, आपल्याला फुकटचे तसे बी नोकर नव्हते इथं, ती तरी भेटते. मी 4 दिवस झालो अहो बाई बघते कामाला, एक बाई गावा नाही मला. तशी बी फुकटचे म्हणले मला काय अडचण. बरं आणखी 7-8 गाय घेऊ, तुमचा पगार तुम्हाला घ्या, तुम्ही गायांचं करा बस का. अरे बायकोच्या तर जिभेला हाड नाही, तुझ्या तरी जिभेला हाड ठेव. मोल करीन म्हणते मोल करीन. तिथं सासूच्या घरी मी राजाची राणी होते. नुसतं मी काम सांगाव, सासरा सुद्धा माझं ऐकायचं. सासऱ्याला जर म्हणलं काय दे लगे आणून द्यायचं. नाही 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 नाही, तुमची कामं तुम्हीच करा, बघते मी माझी मी सगळे. अरे नको जाऊ, अरे ऐक ऐक ऐक, रात 2-4 दिवस काय आता आली. आणि शेतकरी बरं जाऊन मोर आली तर तेवढे कांदे तरी काढू लागा आम्हाला 2-4 दिवस. बाबा मी माझ्या घरी जाते. नको बाबा तुझ्या घरी मोल करीन म्हणे. बरं एवढं गोठा होस तर थांब. नाही पाहुणे अरे तुला नाही माहिती, ती नाटकं करून इथं आलती, तिथं सासरवाडीला भांडणं करून इथं आलती. तिची जिरावली की नाही बरं. मला आलता ती सासऱ्याच फोन. हा मला गावात तुला सांगायचं मी म्हणलं जाऊन दिला अलीकडे डायरेक्ट जोडायला सुरुवात करू. ते काहीच कारण नाही तिथं. तो सासरा म्हणला बिचारा आम्ही भ्र शब्द बोलत नाही, काहीच नाही. मुलाला एकाच 2 शिकून तुमच्याकडे घेऊन आली, मी त्याच्यामुळेच झाडली. बरोबर गेली निघून. नाही तर तुला सांग तिला जर आपण इथं म्हणलं असतं ना इथंच राहिली असती. इथं काय प्रपंच आहे तिचा. तिकडे काय रोग आला एकुलते एक पोरग खाते नाही तर राहतील. बरं ती पैसे दे पैसे नाही तर ठोका टाकेन तुला सांग. पटकेच पैसे दे तिची शिपीची येत आहे. अरे पैसे दे. लाख रुपये उसाची पट्टी आली त्या दिवशी तू नाही म्हणते म्हणलं. मी दारू पिऊ ना संध्याकाळी येते. दे चल. मी 500 रुपये देऊ का पेला? देऊ का दे 500 नको 10,000 दे. शिपीवाल्याला द्यायचे पटके दे. चल चल ना पटके. हो आता काय करायचं, माझं डोकं चाललं नाही. आता काय करायचं, काय तुला धावस होती भांडणं करायची. कागद आयडिया कुठं चालले? अयो भावड्या तू, आणि कुठं चालला तू? असं काय गणगणीमध्ये चालले तुम्ही कुठे दोघं पण? काय सांगू. अरे बाबा तुझ्या बहिणीला समजून सांग. सकाळी एक तर घरी भांडणं केलेत आणि मला घेऊन घर सोडून निघून आली. तुमचा तर लय सुंदर जोडा होता, लय लग्न आधी प्रेम होतं तुमचं. सुंदर जोडा, लग्न आधी प्रेम. आता काही नाही राहिलं. तिला फक्त सोनं नाणं पाहिजे, मिरवायला पाहिजे तिला फक्त.
त्याच्यामुळे आता मला घरात लग्न आधी तुम्ही तिला हे केलं असेल ना, फिरवा ना मग आता काय फिरवतो, फिरवायला पैसा पाहिजे ना खिशात, सगळा पैसा बापाच्या खिशात आहे आमच्या. चला काय तोंड वाचून बघती. तुम्हाला नसेल जमत ना, चला मशीद आमच्याकडे, चला महिन्याला काय 10-15 देईन, या फिरून येत जा मस्त पैकी. अरे भावड्या, तू पण भावकी सारखाच निघालाच की रे. तुला लय प्रेम होते याच्या लग्न आधी ना, आता बघ तुझं प्रेम. अरे प्रेम होतं म्हणजे आता नवरा करून दिलाय घरच्यांनी तर प्रेम करावं लागल का नाही? हा, आणि तू बी माझी मस्करी करतोय रे. चल आता दादाकडे गेले, दादा म्हणतो की घरातली कामं कर, वहिनी म्हणती मोलकरीन आली, बरं झालं. अरे तू तरी जरा बेईमान, तू पण झालाच का बेईमान मला? अरे येत होता की माझ्याकडे कॉलेजला पैसे मागाय, दे 100 दे 200, तर मी दिले आणि आता मजा घेतोच. होय तुमची मजा सारखंच झालंय मग तुमचं. हा, आता रस्त्याने काय बडबड करीत ते चाललेत. अरे वेळ लागलेला आहे तिला, पागल आहे बहीण तुझी. कुठून माझ्या गळ्यात टाकून दिली नानांनी काय माहित. नानांना म्हणत होतो नको नको, तरी नाही जा तिथं, त्यांना बोल, त्यांना माग पोरगी मागितलं. हे माझ्या नशिबी आलंय. आता घर गेलं, सासर गेलं आणि सगळंच गेलं. कुठं राहता आता मग? आता बसतोय एखाद्या बस स्टँडवर. कशाला, चल ना आपल्याकडे, चल आपल्या तर आपल्या शहर आहे एक खोली राहते गुरांचं. अरे माझं सासर कसलंय, राजमहल आहे, राजमहल. बघितलं? राणी आहे, मी राणी, ह्यो राजा. पण आज मी माझ्या मस्तीनही झाले. पण तुला काय वाटतंय की मी गप्प बसन? अरे तिथं जाऊन त्यांच्या उरावर बसून मी भांडण करून तिथं टिकणार. मी काय घर सोडत नाही. नसते राहत. सकाळी कळत नव्हतं का? आता थोबड उचकला का तुम्ही? माझ्या भावासमोर तरी माझी इज्जत ठेवा. तुला इज्जत आहे का तुझ्या घरात, तुझ्या भावात, तुझ्या गावात? इज्जत म्हणे, इज्जतचा फालूदा आहे तुझा सगळा. तोंड बघितलंय का आरशात कधीतरी? तुझ्यामुळे मला घराच्या बाहेर निघायला लागलंय. घरात घेतील का नाही आता परत माहिती नाही. तसलं बघू नका, कांटाळ आणि मी कांटाळ डायरेक्ट. काय करणार यायचे का तिकडे? चला डोकं नको खाऊ, डायरेक्टच म्हणतोय मोल करीन म्हणून. जाऊ तुम्हाला कुठे जायचं तिकडे बघा. आता सांगा तुम्हीच. अरे जाऊ दे बाबा, स्वान्या कुठे तिच्या नादी लागतो, तुला माहिती नाही ती कशी आहे. ए भावड्या, जा ना का माझी इथं अजून इचकदानी करून घ्यायची. जा ना बाबा, तू जा ना. बघा ऐक ना, विंचू चावला ना, विंचू वाघ सुद्धा तांडव करतो, असा प्रकार आहे आमचा. जाऊ दे, चला शहाणा. आणि ऐका, तिथं काय करा माहित आहे का? मला तर काही सुचना, पण आपण काय करू? ऐका ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना नानाच्या आणि आईच्या पाया पडा, चुकलं म्हणा. आता मी कशी, मी हाय जाऊ द्या, माझं तर काय सदा ना कदा तोंड फाटलेलं आहे. पण तुम्ही तर त्यांचे आदर्श पोरगा आहे ना, त्यांना माहितीये तुम्ही मला घाबरता. तुम्ही त्यांच्या पाया पडा, म्हणा माझ्या बायकोला माफ कर म्हणसाल ना. नको लाडी गोडीला, म्हणजे मी त्यांच्या पाया पडायला आणि त्यांनी पाठीत गुत्ता घालायला. अहो बायकोसाठी एवढं पण नाही करणार का? हा, बायकोचं बैल भाड्या म्हणून घ्यायला तेवढं वाटतं, आणि आता बायको सांगते तर नाही करू वाटत. आता लय आणि लय माझ्या भावा पुढे तोंड चाललं होतं. तू नवऱ्याची वाघीण आहे ना, तर तू पाया पड तुझ्या सासू सासऱ्यांच्या. मी पाया पडत नसते, मी डायरेक्ट म्हणणार मी या घरची सून आहे. 4 माणसं गोळा करणार, जी भांडणं बघा आलती तीच गोळा करणार, आणि त्यांना म्हणणार मी सून आहे, मला घरात घ्यावंच लागल, नाही तर असा तांडव करीन की तुम्ही बघतच राहताल. आणि तुम्ही जर त्यांच्या पाया नाही पडला, समजून जर नाही ना सांगितलं, तर तुमचा जीव घेईन मी. तुला तेच पाहिजे ना, कधी आपला नवरा मरतोय व कधी जातोय वरती, म्हणजे सगळं तुझ्या नावावर व्हायला. इथं ग मी तुमच्यासाठी करते सगळं. अहो तुम्हाला माहिती नाही तुमच्या घरचे कसे आहेत. तुम्ही भोळा आहे म्हणून तुम्हाला येड्यात काढतात, पण मी भोळी नाही, मी शिकलेली पण आहे. आणि मला कळतं कोण कसं वागतं कसं नाही, ते कळलं का? त्यांना ऐकलं करू नका. लय शिकली शिकली तेवढी. चला आता ते जरा बोला तशी, चला लागले लगे नाटक करायला. ते पाहुण्यांना फोन केला होता? हो ना, येतील ना पाहुणे, निघालेत का? हो निघालेत. हा, मग आता आपले स्वयंपाक करायला लावलाय तिला. स्वयंपाक बी तयार आहे आपला. हिला सांगितलं की समजून, आहे ना तयारी आहे ना तिची? हा आहे ना. साडी घालायला का? तमाशा तर फिरला दिसतोय माघारी. काय ग वहिनी, नव्हती ना? काम करून करून कस काय उघड, म्हणजे माझं घर आहे, मी कधी बी जाईन कधी बी येईन. शांत, काय झालं? काय
काय झालं म्हणजे इथून लय ताण करून गेली होती का नाही राहिलं एक दिवस तरी ठेवलं का मस्त जिरलेली दिसती दिसती, त्यांच्या तोंडावरच दिसतंय. म्हणून मस्ती नाही चिरली मग? मला नाही तिथं राहू वाटलं असं? म्हणलं जाऊ द्या मीच माझी मला समजून घेतलं आपला संसार आहे हा. संसाराशिवाय एका काय दिवसात नसतं. आली का बुद्धी एका दिवसात आली तेच तर. हकललेली सही लय लागते झापलंय सकाळी तिला गेली आणि दुपारी लय आली. झापलं तिला येताना मी म्हणलं ये. तुला घरी यावंच लागल बैल नाही अगं खरंच झापलंय मी तू तर बायकोचा बैल झालायस अगं खरंच झापलंय मी तुम्ही नाही का पाहुणे आहे ना. तुमच्या समोर झापू का ए, काय तोंडे? बाबा पाहुणे येणार आहेत ना आणि ह्यो कालवा त्यांच्या समोर म्हटल्यावरती मग किती तमाशा होईल. कसली पाहुणी पोरीला बघा, पाहुणे येणार आहे. तू म्हणती ना त्या घरातून जा 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 हा? पाहुणे येणार आहे तुम्ही हा, लग्नासाठी. कसं खूप झाली पोरगी जायची ना कसं समाधान हा? तसं नाही ना अरे लाडक्या नंदला जरा जीव लाव ती जायचं म्हणजे खुश आणि ती घासल्या तर तुला माझी लाडाचीच ननंद आहे असं काय नाही पोरगा चांगला आहे अगं, ना? माझी लाडाची ननंद आहे बाई. पलटी कशी मारली बाई, मला आठवत मला नाही. वळायचं नाही चालल्या का तिकडे जाऊ पुढं इंजेक्शन नाही लागलं एवढा कसा बदल झाला बुद्धी तुझ्या नाही नाही ती चक्करच आहे अहो, चक्कर दादा, नाही. त्यांनी मला रोड मध्ये लई झापलं अगं बाई. माझ्यावर हात उचलला त्यांनी हा, आम्हाला पण खरं वाटलं हा, खरं वाटलं आम्हाला खरं अहो आई खरं सांगते मी. हा. आता बघा एवढी पाहुणी येणार आहेत तर सून पाहिजे घरात लेप पाहिजे त्यांनी विचारती ती पोचारा फिरवतीये ना ते सगळं कळतंय मला बघा तरी बी सांगतो तुला आता इथं आली ना एकच संधी एवढी शेवटची नाटक केली ना तर मग मात्र माझे नाही नाही मी तुला घराच्या बाहेर काढणार तू घरात कशी येशील ना परत मीच बघतो रानात काम करायचं आम्ही काम करणार नाही पाहुणे आले या 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 बरं झालं आला तुम्ही इथं परत आले की इथं? कोण सांगतो यांना यांना नाही काम, घरी नाही आले धंदे. आमच्याकडे अच्छा. तर तुमचा फोन आल्यावर मग माहिती होतं ना मला म्हणून तेच सांगितलं आता तर लई गडबड बोलायला आला लागली. की इथं काय अडचण आहे तुला इथं राहायला सोन्यासारखा सासरा आहे सोन्यासारखी सासू आहे ननंद आहे नवरा आहे लागन तेवढी प्रॉपर्टी काय तुला लई झटका येतो काय कोणत्या गोष्टीचा हा कराय नको ना काम करायला काय काम थोडंफार केलं मरशिंग काय अरे लगे फुनकी टाकायला अहो वहिनी माझ्या चांगल्या संसारात काय विष्कार वय आला अरे इथं बाबा तू आहे ना तू 100% चांगलं नांदा असं आमचं म्हणणं आहे आम्ही म्हणत नाही तू वाईट नको नांदू तू मार आली ना 4 दिवस आली 4 दिवस राहा 2 दिवस राहा 10 दिवस राहा तुला आम्ही कधी म्हणलो का तू राहू नको म्हणून पद्धती तू आम्हाला वाटतं या मलाच अशी बोलती तुम्हाला मी अशीच बोलती का नाही तिथं बोलायचा विषय नाही तिची काय चुकत नाही परिस्थिती कशी आहे माहितीये का तिला नव्हतं कळत काही गोष्टी तिला आता गोष्टी कळाल्या का तिला जर मी आसरा दिला असता ती मागेच राहिली असती. हा आज जर समजा माझे आई बापा इथं असते पंढरपूरला गेले नसेल आई बापाच्या पुळक्यामुळे तिला तिथं राहावं लागलं हा बरं यांना तिथं ठेवणं म्हणजे मला लोक नाव ठेवते ना. अहो मग एकुलता एक लोक आहे आम्हाला समाज काय म्हणेल भाऊबंद काय म्हणते आणि मी तिला तिथे ठेवलं लोक मला उद्या नाही काय म्हणतील तुम्ही बरोबर केलं एवढं जीव लावतो तिला काय म्हणून नाही सोनं नाणं सगळ्या गोष्टी बहीण आहे म्हणून बहीण आहे म्हणून काय काही सांभाळायचं काय काय करायचं तुम्ही बोलणं थोबाड फोडीन आता सांगितलं म्हणशी माझं सोनं तुला ब्रश शब्द बोलायचं नाही तुला सांगितलं नाही का? गपचूप राहिलं तुला काय रोजच काम तुला कामाला काही हानमार आहे का तुला हानमार करते ते 4 दिवस आले तुम्हाला कसं सांभाळते तसेच तुमची ननद सांभाळा तुम्ही आणि मला जीव लावणार तुम्हाला आज ना उद्या ते लग्न होऊन जाणार आहे का तुझ्या घरी राहणार 10 दिवस आवाजच येणार आहे पाहुणे आज पाहुणे आले म्हणजे झाले 2 दिवस लग्न झाल्यावर काय करशील तू तुम्हीच दोघ आहेत ना. तुम्ही दोघं आहेत ना याला काय करायचं आणि वहिनी तुझ्या फाटक्या तोंडामुळे ना आता खराब होतोय कळलं पाहिजे तुला आता तिला समजून सांगा काय त्याचं उद्या चल तिला पाहुणे आले बघायला तर उद्या ते नाणे सासू ननंद भाऊ जाईल रोजच भांडणं होते त्या पूर्वी खराब ठरवते ना पाहुणे ठीक काय दोष आहे म्हणते तिला नुसतं सोनं नट्टा पट्टा मिळाल येडवाणी करू नको सोन्यासारखी ननद आहे सासू आहे सासरे आहे, नवरा आहे तुला इथं काय अडचण आहे मला एवढं सांग मी तेवढं पुरतो यांना आणून ते मागत आहेत का तुला काही नाही आणि मग का राहत नाही तिला तुला आम्ही शब्दाने दुखत नाही आणि तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो आम्ही सोनं तुझ्या घरात जास्त आहे का तिच्या आहे बघ कशाला लागतं रे तुला सोनं आणि हिच्या बरोबर तिला वागवतो आम्ही जर तुला यांनी वाईट वागवलं असेल तुझी अवस्था अशी झाली असते मला सांग पहिलं तुम्हाला गरिबीची जाण आहे म्हणून तरी थोडस नीट वागत जा त्यांच्या बरोबर अरे तुझा बाप माझा दोस्त. माग माग आलो काय माहिती का सगळं काम सोडून तिथे अहो आमच्या घरची ती लक्ष्मी आम्ही तिला लक्ष्मीवाने ठेवतो आणि ती नुसतं आम्हाला काढून जर तुला सांगतो हे नाटक केले तर तू माझी बहीण आहे, विसरून जाईन तुला दांडी नाही मी तुला सांगितलंय म्हणजे आणि इथंच आणीन पाहुण्या द्या समजलं का परत शब्द तोंडा बाहेर काढायचं नाही कळालं का वाईट वक्त कोणाला बोलायचं नाही
नवऱ्याला सुद्धा आता काय सांगायचे आमचं तर आहेच तुला काय पण सांगतो मी ऐकायला येते का आता एकदा झालं परत जर असं घडलं ना तर ही नाही नांदवायची तुला माझ्या घरी यायचं नाही हिला हाकून द्या डायरेक्ट तुम्ही मोठा भाऊ भाऊ जाई तुम्ही दोघं तिला नीट हिला समजून हाकून सांगा द्या डायरेक्ट तुम्ही जर येड्यावानी केलं हिने तर. सांगितलं स्पष्ट नाटक केलं की घरात देणार आम्ही आश्रय देणार हो मी सांगतो दादाला बाबाला काय सांग सरळ राहायचं हो का मेवणे मी तुम्हाला आता शेवटचं सांगतो इतके दिवस मी काही तिला बोलत नव्हतो पण आता जर तिने नाटक केले तर तिला मी घरात ठेवणार नाही मग तिकडे तिला तुम्ही घरात घ्यायचं तर घ्या माफी नाहीतर माग त्यात जाळ करा माफी तिकडं. माग सासू सासऱ्यांची आणि पाहुणा तुम्ही जरा कडक राहा त्याला शब्द बोलून घेत नाही ती माफी माग त्यांची मी जातो इथून लगेच 2 मिनिटात नाही नाही लहान होईल ती माफी काय घालणार? एवढी येडी नाही शिकली ती काय बाबा बिवड आहे काय चुकलं आई माझं मला माफ करा मी नाही अशी परत असं करायचं नाही आणि पान उतारा करायचा नाही सासऱ्याचा राहू दे आमच्या लेकरासारखीच आहे तू पण नाटक नाही ना करत ते किती जीव लावायचं तुला अहो, आता नाटक दिसतंय का तुम्हाला मी चला चांगलं पाहुणे आम्हाला जायचं उशीर जाऊ झालाय. चाप ए जा चाप नाही नाही. नाही कशा नका जाऊ चहा पाणी करून जा. आम्हाला माणूस नाही, आमच्या मागलं काम आहे. पाहुणे आमच्या अहो, नाही मागलं नाही चहा पाणी एवढे सासू सासरे ते लोक नाही म्हणत बहिणीच्या घरचं अहो नाही आपल्या चालतंय चला त्याच्यामुळे मला काहीच नको पहिली पद्धत गेली हा चहा पाणी तुला जेवत लागत रे आली अहो, खाऊ द्या चल चला 5 मिनिटं बसू चला अरे आता गप्पा मार चला पटकन अरे चाळ झाला तो गप जरा इथं मर ना पाहुणे राहण्यात काल इज्जत घालती घेणं चाल 4 चपात्या जास्त जाते ना अरे तुला काय गिळत नाही का लोकांचं जर ऐकलं तर म्हणते हिला खायला देतं का नाही कोणी कसा काय काय बसा अहो पाहुणे रावळ्याचं खावावं थोडस तू आता ना अशी खोकळत लावली पाहिजे डायरेक्ट दुसरा तिसरा हिशोबच नाही केला पाहिजे खाऊ सुद्धा देत नाही तर खायावर कोण भांडण करता एवढे घरी गेली ती नाही तर काय तुला आता इथं काल भीक मागती घेण्या देण्याचं कोण काय मागत आहे मग चला 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 आलो आलो आमच्याच घरी भांडण चला की